नमस्कार मैत्रिणींनो, हल्लीच आता वटपौर्णिमा झाली बरोबर. किती जणांना त्यांच्या आव्हानांनी आपले गिफ्ट दिले. पण मला माझ्या आव्हानांनी खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे, स्वयंपाकघरात वापरलं जाणारं असं मिक्सर ग्राइंडर विथ फूड प्रोसेसर. ठीक आहे, तर त्याची आपण आता हे करून घेऊया, बघून घेऊया कसं वापरलं जातं ते. ठीक आहे, हे 750 व्होल्टचं मोटर आहे, त्याची 5 वर्षाची वॉरंटी आहे. त्याच प्रकारे हे दिलेलं ज्युसर दिलेलं आहे, मिक्सर ग्राइंडरची भांडी आहेत, त्याची या प्रत्येक प्रोडक्टची 2 वर्षाची वॉरंटी आहे. हे एक ज्युसर आहे, याच्यात 2 ते 3 प्रकारचे ब्लेड दिलेले आहेत या पद्धतीचे. हा टावर आहे, याच्यामध्ये आपण पीठ मळू शकतो आणि तसेच भाज्या चॉप करू शकतो. हे ब्लेड या पद्धतीने असे लावायचे आहेत, तेही आपण बघून घेऊया. त्या पद्धतीने असे लावून घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टची एक डेमो करून दाखवणार आहे, कसं यूज केलं जातं ते. चला तर मग आपण बघूया. सर्वात आधी आपण स्लाइस कसं करतात, स्लाइसिंग ब्लेड लावून आपण स्लाइस करून घेऊया. हे जे खालचं टावर आहे ना, याला अजिबात ओलं करायचं नाही. हे या पद्धतीने असं जॉईन करून घ्यायचं आणि हे लॉक करायचं. ओके, हे लॉक झालं की मग आपण वरनं, आता ही समजा काकडी आहे बघा, या पद्धतीने आपले असे स्लाइस तयार आहेत. किती झटकीपट स्लाइस कापून आपण रेडी आहोत. याने आपला टाइमही वाचतो. हे बघा, अशा पद्धतीने आपले स्लाइस रेडी आहेत. तसंच आपण पुन्हा बघणार आहोत एखादी भाजी कशी याच्यात ग्रेट होते ते बघूया, स्लाइस कशी होते ते बघूया. आता मी इथे कारली घेतली आहे, कारली कशी स्लाइस होतात ते पाहून घेऊया एकदा. या पद्धतीने आपलं कारलं सुद्धा बघा कसं पातळ चिरून निघालेले आहे. या पद्धतीने कारली सुद्धा सुंदर अशा पद्धतीने स्लाइस झाली आहे. आता आपण तसंच ह्या पद्धतीने आपली किसणीचं स्लाइस आहे ते पण आपण एकदा बघा. ह्या पद्धतीने हा जो गॅप आहे, या गॅप मध्ये हे जे आहे ना अटॅच करून अशा पद्धतीने ठेवून आपण आता गाजर किसून घेऊया. या अशा पद्धतीने आपलं गाजर किसून रेडी आहे. किसलेलं गाजर 2 मिनिटात, 2 ते 5 मिनिटात आपले कितीतरी गाजर असे किसून रेडी होऊ शकतात. तर किसून रेडी होऊ शकतात. याच्यात आपला वेळही वाचतो. हे बघा, बघू शकता. आता हे आहे आपलं ज्युसर. आता माझ्याकडे कोणतेही फ्रूट नसल्यामुळे मी बीट घेतलेला आहे. मी तुम्हाला बीट ह्याच्यामध्ये बीटचा ज्यूस काढून दाखवत आहे. हे लावलं, अशा पद्धतीने लावून हे बीटचे तुकडे आपण घालूया. थोडंसं आपण पाणी घालून थोडं ग्रेट करू. कोणताही फ्रूट नसल्यामुळे मी बीट घेतलं. बीट मध्ये थोडंसं पाणी घालून हा ज्युसर जो आहे आपला, हा आपला ज्यूस रेडी आहे. आपण बीट घेतलेला आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे. आपण बघूया आता
त्याच्यात ज्यूस कसा तयार होऊन निघतो. काही सेकंदात आपला ज्यूस रेडी आहे. यामध्ये जो फ्रुट्सचा वगैरे ज्यूस जो निघणार आहे तो ज्यूस फक्त आपल्याला पल्प आहे तो पल्प आतल्या भागाला तसंच राहणार आहे आणि आपला ज्यूस फक्त बाहेर निघणार आहे. हे बघा आपला पल्प सगळं इथे आतमध्ये पल्प इथेच राहणार आहे. ज्यूस इथून बाहेर निघणार आहे. हा बघा आता आपण पुन्हा सगळ्यात शेवटी पीठ कसं मळतात ते बघून घेऊया. हा टॉवर आधी लावून घेऊया. त्याच्यानंतर हे जे ब्लेड आहे ते लावून घेऊया. आपल्याला पाणी हळूहळू आणि बेताने घालायचं आहे, कारण आपल्याला आपल्या पिठाबरोबर आपल्या हाताचा संपर्क होणार नाही. त्यामुळे ते किती पातळ आणि किती घट्ट त्याचा अंदाज येत नसतो. त्यामुळे पाणी घालतानाही आपण अगदी हळूहळू असं पाणी त्याच्यात घालत राहायचं आहे. हे असं लॉक करून घेऊया आपण आणि हे पाणी इथून आपण पाणी घालणार आहोत. या पद्धतीने थोडंसं तेल घालून घेऊया आपण. पीठ मळून घेऊया. ह्याच्यावर ठेवायचं जेणेकरून हे वरती येणार नाही, उडणार नाही. या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत राहायचं आहे. मी अगदीच थोडं थोडं पाणी घालते. हे बघा तुम्ही बघत असाल किती सुंदर असा पिठाचा गोळा आणि मुलायम असा पिठाचा गोळा बनवून रेडी आहे. खूप छान आणि पटकन काही सेकंदात आपलं पीठ मळून रेडी होत आहे. हे बघा अजिबातही उशीर लागत नाही. आपलं कामही झटकीपट होऊन जातं. अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपलं हे झालेलं आहे, किसून झालेलं आहे गाजर. भाज्या चॉप करून झालेल्या आहेत. काकडी बघा किती सुंदर अशी कापली गेलेली आहे, स्लाइस झालेली आहे. बिटाचा रस किती सुंदर निघालेला आहे तो. हे बघा हे असे सगळे ऑर्नामेंट्स आहेत आपल्या फूड प्रोसेसरचे. याच्यात मिक्सर विथ फूड प्रोसेसर खूप सुंदर असा आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये याची खूप आपल्याला बायकांना मदत होते. आणि हा जो तुम्हाला घ्यायचा असेल हा फिलिप्सचा मिक्सर ग्राइंडर आहे. तुम्हाला हा जर घ्यायचा असेल तर हा तुम्ही अमेझॉनवरनं ऑनलाईन सुद्धा बुकिंग करू शकता किंवा तुमच्या जवळच्या इलेक्ट्रॉनिक्स कोणत्याही शॉपमधनं तुम्ही खरेदी करू शकता. पण तिथे तुम्हाला थोडासा महाग पडेल. तुम्ही जर अमेझॉनवरनं ही बुकिंग करत असाल तर ते तुम्हाला थोडी कमीत कमी पडेल. माझ्या मित्राने मला हे गिफ्ट देण्यासाठी जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स दुकानात घेतला तर तो मला बरोबर पडला 7,699 जो अमेझॉनवरती कमी प्राइस मध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्ही घ्या, नक्की घ्या आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ह्याचा यूज करा आणि तुमचं काम खूप सोपं करा. थँक्यू, धन्यवाद. अशीच आमचे व्हिडिओ बघत राहा. त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर नक्की करा आणि काही असेल कमेंट तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की दिली जातील.